एकदा स्पष्टपणे आता सर्व सांगितलं असून मोठी घोषणा झालेली आहे। कर्जमाफी कधी होणार, आज होणार की उद्या होणार, सरकार निर्णय कधी घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येत होता। मात्र ती सर्व प्रतीक्षा संपलेली असून शेतकरी बांधवांना आता थेट मोठा लाभ कर्जमाफीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणालाच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील मुख्यमंत्री म्हटलेले आहेत। आता ही येणारे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुम्हाला डायरेक्ट पीक विम्याचा लाभ देखील येईल आणि ते पैसे भेटतील आणि इकडे कर्जमाफीचा पण लाभ डायरेक्ट सरकारकडून तुम्हाला देण्यात येईल। त्यामुळे आता काळजी करू नका। पण ही कर्जमाफी कशी होणार, कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे लागतील, कर्जमाफीचा नियम काय आहे, कधी होणार, तारीख कोणती फिक्स झालेली आहे, सर्व अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात। तर बघा, अखेर कर्जमाफीबाबत मोठी घोषणा सरकारकडून झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आता सध्या स्थितीला राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि कर्जमाफीचा अखेर मुहूर्त लागला। कर्जमाफी कधी होणार, आज होणार की उद्या होणार असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात होता। मात्र आता कर्जमाफीबाबतची जी तुमची प्रतीक्षा सुरू होती ती प्रतीक्षा तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही असं कोण म्हटलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यांनी सांगितलं की राज्यात हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करणार आहोत। अखेर कर्जमाफीचा आता मुहूर्त लागलेला असून मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे। बघा, कर्जमाफी अखेर जाहीर झाली असल्यामुळे सर्व शेतकरी खुश झालेले आहेत। इथे काय सांगितलं आहे, काय बातमी आहे, चला ती तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो। तर इकडे बघा, कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता कर्जमाफी होणार आहे। सरकारकडून माहिती जाहीर झालेली आहे, पण सरकारने सांगितलं आहे ही 2 कामे करा। सरकारने सांगितलेली 2 कामे देखील शेतकरी बांधवांना करावी लागतील। जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर कर्जमाफीचा लाभ, कर्जमाफीचे येणारे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत असं म्हणणं हे राज्य सरकारचं बघायला मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सांगितलेली काही महत्त्वपूर्ण अशी कामे सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार आहेत। बघा, आता सरकारने सांगितलेली जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये जाईल आणि तुमचे पण कर्ज माफ होईल आणि सर्वात मोठा फायदा हा तुमचा होणार आहे। तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाणार आहे। बघा, जास्त उशीर होणार नाहीये। आता सर्व काही सरकारने घोषित केलेलं असून कर्जमाफीची तारीख, वेळ सर्व सांगितले आहे। सरकारने मागच्या वेळेस मंत्रिमंडळ बैठक घेतली होती, त्यामध्ये समिती स्थापन केली होती। मात्र आता जे काम सरकारचं राहिलं होतं ते पूर्ण झालेलं आहे। आता फक्त याद्या काही आलेल्या आहेत आणि काही याद्या येणं बाकी आहे। आता पूर्ण याद्या जमा होतील आणि याद्या जाहीर होताच लगेच शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होऊन जाईल। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, जे काही कर्जमाफीचं काम होतं त्याला जास्त दिवस लागणार होते ते काम सरकारने कमी दिवसात केलेलं आहे। जास्त अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि जास्त अधिकाऱ्यांना कामाला ठेवून सर्व काही जे काम होतं ते पूर्णपणे उरकून घेतलेलं आहे। आता फक्त कर्जमाफीचं बटन दाबण्याचं काम राहिलेलं आहे। म्हणजे आता तिकडून फक्त कर्जमाफीची घोषणा होताच एक बटन दाबताच शेतकऱ्यांची, लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे आता माफ होणार आहे। पण बघा, सरकारने सांगितलं आहे 5 कागदपत्रे लागतील। ही 5 ते 6 कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। बघा, ही 6 कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर कर्जमाफीच्या यादीत नाव येणार नाही। 5 ते 6 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। ती कागदपत्रे तुम्हाला बँकांना द्यावी लागतील। तुमच्याकडे ती असणं गरजेचं आहे। जर ती नसतील तर कर्जमाफीच्या यादीतून नाव काढलं जाईल आणि तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा, आता त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही 5 ते 6 कागदपत्रे आपल्याकडे आहेत का नाही ती तपासायची आहेत। ही तपासली नसतील तर तपासा। जर ही 5 कागदपत्रे नसतील तर तुमची कर्जमाफी केली जाणार नाही। मग चला आता नेमके कोणते कागदपत्र लागतील जेणेकरून आपली कर्जमाफी होईल ती माहिती तुम्हाला देतो। हे 5 कागदपत्र काढून घ्या आणि डायरेक्ट कर्जमाफीचा लाभ मिळवा। 100% तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल। मग मुख्यमंत्री म्हटले की सर्व शेतकरी बांधवांनी आता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। राहिलेल्या थोड्या दिवसामध्ये ती 5 कागदपत्रे काढून घ्यायची आहेत म्हणजे त्यांना कर्जमाफीचा लाभ होईल असं देखील सांगितलेलं आहे। तर चला आता कोणती 5 कागदपत्रे लागतील ती माहिती तर तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी कशी कर्जमाफी होत आहे, कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी कर्जमाफीला सुरुवात होत आहे, सर्व काय आता आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात। बघा, या ठिकाणी आता
आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नियमांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे। सरकारने सगळ्यांना सांगितलं की आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी आम्ही करणार आहोत। अखेर मोठा निर्णय झालेला आहे। 2026 वर्ष शेतकऱ्यांचा आनंदी जाणार आहे, कारण थेट कर्जमाफी होणार आहे। यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आता खुश होतील। कर्जमाफीची डायरेक्ट ही घोषणा केल्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत। बघा, कर्जमाफीची पात्र यादी अखेर आलेली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची आता ही कर्जमाफी होणार असून कर्जमाफीला सुरुवात राज्य सरकार करणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आता बहुतांश ठिकाणी केली जाणार आहे, पण बघा नेमकी कर्जमाफी सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील केली जाईल, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ सर्वात आधी होणार आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता या 2026 वर्षात डायरेक्ट तुमचं पूर्णची पूर्ण कर्ज सरकारकडून माफ केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी बघा सरकारकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। मग नेमकं काय सांगितलं आहे चला ते पण तुम्हाला लगेच सांगतो। बघा, या ठिकाणी सांगितलं आहे की आता सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर कर्जमाफी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा, मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती। शेतकरी विचारत होते कर्जमाफी कधी करणार, आज करणार की उद्या करणार, पण आम्ही त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आता घोषित केलेली आहे। बघा, ही कर्जमाफी अशी आहे की या कर्जमाफीमुळे आता हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांचं पूर्णची पूर्ण कर्ज माफ केलं जाणार आहे आणि सरकारचा महत्त्वाचा निर्णय आता एक झालेला असून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कर्जमाफीची जी काय 2-2.5 लाखापर्यंतची अट होती ती अट देखील काढून टाकलेली आहे। म्हणजे बघा, आता जास्त रुपयांचं देखील कर्जमाफी राज्य सरकारला करता येणार आहे। सरकारने आता छोट्या अटी काढलेल्या आहेत। काय अटी होत्या? बऱ्याच अटी अशा होत्या की थोड्या कारणामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। जर काही शेतकऱ्यांना इतर योजनेचे पैसे भेटत असतील तर कर्जमाफीचे पैसे भेटणं, मग कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशा प्रकारच्या बऱ्याच अटी होत्या। पण सरकारने आता त्या सर्व अटी काढून टाकलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोठी घोषणा आता केलेली आहे। पण बघा, आता कर्जमाफीच्या यादीमध्ये आपलं नाव आहे का, आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का, गावाचं नाव आहे का, ते देखील तुम्हाला तपासायचं आहे। आता याद्या देखील आलेल्या आहेत। सरकारकडून 2 ते 3 महत्त्वाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। मग त्या याद्या कोणत्या आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ते बघण्यासाठी फक्त आता तुम्हाला राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पण बघा, सरकारने त्यापूर्वी सांगितलेली काही गोष्टी काळजी तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत। बघा, मुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करावी। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। पण कर्जमाफीचा लाभ पाहिजे असेल तर आता लवकरात लवकर ही 2 कामे पूर्ण करून घ्या। मग आता कर्जमाफीसाठी कोणती 2 कामे पूर्ण करावी लागतील ती माहिती तुम्हाला लगेच सांगतो। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चालायचं आहे। तर बघा, आता राज्य सरकारने सांगितलेलं आहे की पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक। बघा, आता आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी तात्काळ लिंक करून घ्या। ज्यांचं लिंक नसेल त्यांना अडचण येऊ शकते, त्यामुळे आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे। हे झालं पहिलं काम। दुसरं काम देखील खूप महत्त्वाचं आहे। बघा, आता बऱ्याच जणांकडे आधार कार्ड असतं, आता तुमचं बँक अकाउंट पण असेल, मग तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे। म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कर्जमाफीचा लाभ होईल आणि कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला मेसेज मोबाईलवरती येईल किंवा बँकेत मेसेज आल्यानंतर ते बँक खातेदार तुम्हाला लगेच सांगतील की तुमचं कर्ज माफ झालं आहे आणि एक मेसेज येईल आणि त्यामध्ये कर्ज माफ झालं म्हणून सांगितलं जाईल। तसा मेसेज जर तुम्हाला आला की लगेच तुम्ही समजून जायचं आहे की आपली कर्जमाफी सरकारने केलेली आहे, आपल्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे असं देखील डायरेक्ट तुम्ही समजून घेऊ शकता। कर्जमाफी होताच लगेच मेसेज देखील आता येणार आहेत। पण बघा, सरकारने सांगितलं आहे की महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पीक विमा, नुकसान भरपाई, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना अशा सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल तर आता तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल का असा प्रश्न तुमच्या मनात असेल। बघा, आता बऱ्याच जणांना वाटत आहे की आम्हाला पीक विमा भेटतोय, नुकसान भरपाईचे पैसे मिळतात, मग तसेच नमो शेतकरी योजनेचे मिळतात, पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात, मग आम्हाला कर्जमाफी भेटेल का असा प्रश्न बऱ्याच शेतकरी बांधवांचा आहे। मग आता त्याबाबतची देखील महत्त्वाची माहिती राज्य सरकारने जाहीर केलेली
झालेला आहे। मग सरकारने काय सांगितलं आहे, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्यांना मिळतोय त्यांना कर्जमाफी खरंच मिळणार नाही का? पीएम किसानचा हप्ता भेटतोय, पीक विमा भेटतोय, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही का? अशा प्रकारची काय माहिती आहे, काय सरकारने सांगितलं आहे ते पण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकं या योजना सुरू असल्यामुळे आपल्याला कर्जमाफी होऊ शकते की नाही। कारण की आता शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे वर्षाला 12,000 रुपये मिळत असतात। मग या 12,000 रुपये वर्षाला सरकार देत असल्यामुळे कर्जमाफी देईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे। मग चला त्याबाबत सरकारने काय सांगितलं आहे ते देखील तुम्हाला लगेच समजून सांगतो आणि त्यानंतर कर्जमाफीसाठी कोणती 5 कागदपत्रे लागतील ती माहिती तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला समजणार नाही नेमकी कोणती 5 कागदपत्रे लागणार आहेत। त्यामुळे आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर बघा, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की इतर योजना आणि कर्जमाफीबाबत थोडीशी माहिती। नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहन। जर तुम्ही नियमित कर्जाचे हप्ते भरत असाल आणि तुम्हाला राज्य सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळाले असले तरीही तुम्ही भविष्यातील पात्र कर्जमाफीसाठी अपात्र ठरत नाहीत। मात्र एकाच कर्जावर 2दा लाभ मिळत नाही ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर पीक विम्याचा लाभ घेतल्यामुळे कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही। पीक विम्याचा लाभ जरी भेटत असला तरी तुम्हाला कर्जमाफी घेता येणार आहे। कर्जमाफीचा लाभ तुम्हाला 100% होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। कर्जमाफीचे पण तुम्हाला जेवढे काय लाभ असतील ते मिळून जातील आणि सध्या स्थितीला हे दोन्ही लाभ स्वतंत्र आहेत। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना वर्षाला या दोन्ही योजनेचे 12,000 रुपये मिळतात। नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये, टोटल 12,000 रुपये वर्षाला मिळतात। हे पैसे मिळत असले तरी कर्जमाफीसाठी तुमची पात्रता रद्द होत नाही असं स्पष्टपणे येथे सांगितलेलं आहे। त्यामुळे कुणीच काळजी आणि शक्यतो चिंता आता करत बसू नका असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। तर चला आता कर्जमाफी कशी होत आहे, कधीपासून होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अधिक कर्जमाफी केली जाणार आहे, सविस्तर सरकारने काय सांगितलंय ती माहिती आता तुम्हाला दाखवतो। आणि कर्जमाफीची तारीख काय आहे, कोणत्या महिन्यात होणार आहे, जानेवारी मधील तारीख आहे की फेब्रुवारी मध्ये आहे की दुसरीच तारीख आहे ते देखील तुम्हाला आता सांगण्याचं काम करतो। तर बघा, सरकार या शेतकऱ्यांचं नाव यादीतून काढणार आहे व अशा व्यक्तीचं नाव पण सरकार आता काढत आहे। इकडे सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या या चुका असतील आणि तपासणीमध्ये जर अशा चुका आढळल्या तर सरकार तुमचं नाव यादीतून डायरेक्ट काढून टाकेल आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळायचा नाही। मग इकडे लक्ष द्या। बघा, सरकारने सांगितलं आहे की सध्या स्थितीला अपात्र शेतकरी जे होत आहेत, म्हणजे ज्यांना कर्जमाफी सरकार देणार नाही त्याची काय कारणे आहेत ते सांगितलं आहे। जर ही कारणे तुमच्याकडे पण आढळून आली, अशा चुका जर तुम्ही पण केलेल्या असतील तर तुम्हाला पण कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। इकडे बघा, पुढे सांगितलं आहे की आयकर भरणारे व्यक्ती कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर इन्कम टॅक्स भरत असेल तर कर्जमाफी तुमची होणार नाही। सरकारी नोकरी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता इतर शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी, निवृत्ती वेतन ज्यांचे मासिक पेन्शन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून लोकप्रतिनिधी, आजी माजी आमदार, खासदार किंवा मंत्री अशांची कर्जमाफी केली जाणार नाही हे देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। मग चला, कर्जमाफी कोणाची होणार आणि कोणती कागदपत्र लागतील जेणेकरून कर्जमाफी होईल, आता ती माहिती तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की नेमका कर्जमाफीचा लाभ कसा होणार आहे, कशी कर्जमाफीचे पैसे हे आता दिले जातील ते देखील सांगतो। बघा, इथे सांगितलं आहे की राज्य सरकारकडून आता शेतकऱ्यांसाठी घोषणा झालेली आहे। आता कोणत्या क्षणी कर्जमाफीला सुरुवात होणार आहे ही तर माहिती आहेच। कर्जमाफी सरकार अशा प्रकारे करणार आहे। बघा, सरकारने सांगितलं की 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज पूर्णपणे माफ केले जाते। प्रोत्साहन लाभ, नियमित कर्ज भरणाऱ्या 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते। पुनर्गठित कर्ज, दुष्काळ म्हणजेच की तुमच्याकडे आता ही 5 कागदपत्रे असणं गरजेचं आहे तरच तुमची कर्जमाफी होईल व कोणते 5 कागदपत्रे तुमच्याकडे लागतील ती माहिती आता सांगतो। या ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊन बघायचे आहे। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिलं आधार कार्ड लागणार आहे। ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल। त्यानंतर तुमच्याकडे 7/12 पाहिजे। बघा, 7/12 नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे करायचं आहे। त्यानंतर 7/12 उतारा झाल्यानंतर बँक पासबुक पण पाहिजे। बँक पासबुक पण असणं गरजेचं आहे तरच कर्जमाफीचा लाभ मिळवता येईल, अन्यथा कर्जमाफीचा लाभ हा डायरेक्ट मिळवता येणार नाही। त्यानंतर इकडे बघा, सरकारने सांगितलं आहे कर्ज
कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देखील असणं गरजेचं आहे। यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। जर हे सर्व काय असेल तर तुमची कर्जमाफी राज्य सरकारकडून होईल आणि त्यानंतर उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आणि पॅन कार्ड देखील हे असणं गरजेचं आहे। जर नसेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड देखील काढून घ्यावं असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। ही देखील गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आता कर्जमाफी 30-31 जूनच्या आसपास होईल असं सरकारने सांगितलंय, मात्र त्याच्या आधी पण कर्जमाफी करण्याची एक शक्यता असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।